आपल्या सर्वांचं श्रीपूर वार्ता आणि द डेली लाईफ या चॅनल मध्ये स्वागत. की आपण आज मिरे गावामध्ये आहे आणि ह्या मिरे गावामध्ये रात्री 9:30च्या दरम्यान याच शेतामध्ये इथं बिबट्या दिसलेला आहे. आणि त्या सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की CCTV कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालेला आहे. आपण पाहतोय की इथं शेतामध्ये जे या ठिकाणचे सूरज गायकवाड आहेत, तर त्यांनी इथं आपल्या शेतामध्ये CCTV बसवलेला आहे आणि त्यामध्ये हा बिबट्या रात्री कैद झालेला आहे. आपल्यासोबत इथले ग्रामस्थ अडसूळ आहेत. काय रात्री घडलं? सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला, काय होतं नेमकं? तो बिबट्याच होता आणि तो येताना आम्ही पाहिला. आमच्या पाहुण्यांची शेती आहे, त्यांनी बघितला आणि त्यांनी आम्हाला सतर्क केलं आणि आम्ही नंतर सोशल मीडियावर सगळ्या गावात बी ही केलं की जागृत राहावा, ह्याच्यापासून धोका होणी किंवा आपलं जनावर शेळी मेंढी काय असतं त्याला धोका होणी म्हणून साठी आम्ही रात्री 50 तोफा वाजवल्या. 50 अख्ख्या गावात सगळ्यांनी मिळून 50 तोफा वाजवल्या असं आम्हाला वन विभागाकडून सूचना आली की तुम्ही तिथं फटाक्यांचा आवाज करा. आता फटाके छोटे मिळणार नाही त्या, म्हणून आम्हाला तोफा वाजवायची पाळी आली. एक 50 रुपयेवाली एक तोफ वाजवली. असे आम्ही एक 50 तोफा वाजवली आणि तो गेला असा एक ग्राहित धरून आम्ही झोपलो. आता वन विभागाचे अधिकारी येऊन आम्हाला काय अजून गाईड करते ती बघायचंय. आणि माझं एक मत आहे गावाला, आमच्या मिरे गावाला, की सतर्क राहावा. 10,000ची जर शेळी नेली तर 1 महिना आपल्याला ती मिळत नाही माघारी. त्यामुळे 10,000साठी एक रात्र आपण जागलं तरी काय अडचण नसावी असं मला वाटतं. तर हे ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत की तो बिबट्याच होता आणि त्यांनी सतर्क राहण्यासाठी गावात रात्री लगेच इशारा सुद्धा केलेला आहे. आपल्यासोबत दुसरे ग्रामस्थ गुंड पाटील आहेत. काय CCTV मध्ये जे व्हायरल झालं ते काय होतं नेमकं आणि रानामध्ये काय घडलं? रोजच्या टायमिंग नुसार CCTV पाहण्याचा टायमिंग असतो. नोटिफिकेशन CCTV मध्ये अलर्ट मोड असतो. 9:15 टायमिंगला अलर्ट मोड आल्यानंतर अचानक मोबाईलवरती रिंग झाल्यानंतर आम्ही कॅमेरा उघडून पाहिला. कॅमेरा उघडून पाहिल्यानंतर त्या कॅमेऱ्यामध्ये आम्हाला बिबट्या कैद झालेला दिसला. तो बिबट्या एकदा इथून वरती या साईडला गेला, शेतामधून डाळिंबाचा हा रस्ता आहे, हा दुसरा रस्ता धरून वरच्या साईडला गेला. नंतर तो बिबट्या परत नंतर या अजून खालच्या साईडला नंतर एक 15-20 मिनिट नंतर परत गावाच्या दिशेने चालला होता. पण नंतर गावाच्या दिशेने चालल्यानंतर अचानक तिकडून आपल्या ग्रामस्थांना फटाके वाजायला चालू केल्यानंतर फटाकड्या वाजल्या चालू झाल्या. तसं तो नंतर मग इथून मधून कुठेतरी पसार झाला. त्यानंतर काही बिबट्या आम्हाला दिसला नाही. मला 100% बिबट्याच होता. इतर सर्व गावांना आम्ही तर इशारा दिलेला आहे, सर्वांनी जागरूक राहा आणि व्यवस्थित काळजी घेणे, एवढंच आमचं सर्वांना म्हणणं आहे. आणि बिबट्याला इथं थांबण्यासाठी असं पोषक वातावरण वाटतंय तुम्हाला? हा, इथं बिबट्याला थांबण्यासाठी पोषक वातावरण आहे. इथं शेळ्या, कुत्री, मांजर, ससे वगैरे रानात बिबट्या त्यांना धरू शकतो. बिबट्या हा चपळ प्राणी आहे अतिशय. आणि झाडांना इथं झाडांचा वावर खूप आहे. इथं केळीचं आहे, ऊस आहे, भरपूर नदीच्या जवळ वातावरण पोषकच आहे बिबट्यासाठी. तसं वाघोली गावामध्ये सुद्धा मागच्या 10 दिवसापूर्वी दिसला होता. काय त्यावेळेला म्हणजे तुम्हाला कळलं होतं? बिबट्या वाघोलीत दिसला एवढंच कळालं होतं. परत तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला हा होता. झाला होता ना. बरं, आणि इथं काय घडलं काल रात्री? काल रात्री 9:23 ला इथं जाताना दिसला ह्या रोडने बिबट्या. तर हे या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ आहेत, यांनी जागरूकता म्हणून रात्रीच मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे. खऱ्या अर्थाने आता सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. हा जो वन्यजीव प्राणी आहे तो कुणावर कधी हल्ला करू शकतो. आपल्या घरामध्ये जनावर असेल, मनुष्यावरती असेल, कुणावरती, आणि त्याला इथं ह्या नदीच्या कडेचा हा भाग आहे आणि इथं त्याला लपण्यासाठी अतिशय पोषक जागा आहे. तरी ताबडतोब या ठिकाणचा वन विभाग असेल, त्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घेऊन त्याला कशा प्रकारे लवकरात लवकर कोणतीही जीवित हानी होण्या अगोदर जर त्याला त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये पकडलं तर निश्चित या ठिकाणचा पुढचा धोका टळणार आहे. कालच रात्री बिबट्याची दहशत बेळगावामध्ये सुरू झाली आणि तात्काळ या ठिकाणी माळशिरस वन विभागाचे NN गुंड साहेबांनी आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी भेट दिली आणि इथं प्रत्यक्ष पाहणी केली असता काय निदर्शनास आलं किंवा काय या ठिकाणी घडलेलं आहे आपण ऐकूया. सर, या ठिकाणी तुम्ही मगापासून शोध मोहीम सुरू आहे, काय निदर्शनाखाली येते आणि लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? काल संध्याकाळी मिरे गावातील अध्यक्ष गुंड साहेब यांनी आम्हाला त्यांच्या शेतातील एक CCTV फुटेज पाठवला. त्याच्यानंतरनं आम्ही तो पुण्याच्या रेस्क्यू टीमला पाठवला. त्याच्यानंतरनं ते म्हटले की जागेवरती जाऊन तुम्ही पाहणी करा, ठसे बिशे दिसले तर आपण थोडंसं बिबट्या आहे किंवा दुसरा कोणता प्राणी आहे आपण बघू. त्यानंतर आज आम्ही प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली, परंतु थोडंसं वाळलेलं रान असल्यामुळं आणि खडकाळ जमीन असल्यामुळं ठसे काही उमटलेले दिसले नाहीत. आम्ही आजूबाजूच्या
ऊसामध्ये आणि केळीमध्ये पाहणी केली, परंतु कुठेच ठसे दिसून आले नाहीत. परंतु लोकांनी थोडंसं बिबट्या सदृश्य प्राणी असल्यामुळं थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. आजूबाजूला जे वस्तीवर राहतात लोक, त्यांनी थोडंसं आपल्या घरातच झोपावं, बाहेर झोपू नये. आणि जरी शेतात इमर्जन्सीला तुम्हाला काम करायला जायचं असेल संध्याकाळच्या टायमाला किंवा दिवसा, थोडंसं हातामध्ये काठी ठेवावी, मोबाईलचे गाणी लावावेत किंवा दोघं तिघं मिळून कामावरती जावं, जेणेकरून चुकून आपल्यावर ते हल्ला होणार नाही. तरी आपण या 2-3 दिवस थोडीशी काळजी घेऊन, लहान मुलांची पण काळजी घ्यावी, जेणेकरून बाहेर फिरताना हे काय धोका होणार नाही. सर्वांनी काळजी घ्यावी. जर काय अडचण आल्यास किंवा कोणाला काय दिसल्यास, ठसे दिसल्यास किंवा एखाद्या ठिकाणी कुत्रा मारला, एखादा वन्य कुठला जनावर मारलंय, तर त्या ठिकाणी आपण वन विभागाला त्वरित कळवा आणि आम्हाला कळल्यानंतर आम्ही जागेवर येऊन पाहणी करून बाकीची प्रोसेस आम्ही करू. 6 दिवसापूर्वी इथंच पायथ्याला वाघोली गाव आहे आणि त्या ठिकाणी देखील एक प्रत्यक्षदर्शनी व्हिडिओ टाकला होता, त्याबद्दल काय अपडेट आहे? हां, ते व्हिडिओ टाकल्यानंतरनं पण आम्ही तिथं जाऊन खात्री केलेली आहे. तो व्हिडिओ तिथलाच होता आणि वाघोली गावामध्ये बिबट्या आलेला होता. पण त्याच्यानंतरनं आता 6 दिवस झाले, परंतु बिबट्या त्यानंतर कोणालाच दिसला नाही. त्यानंतरनं आजच CCTVमध्ये दिसला असं ग्रामस्थांचं म्हणणं आलं. ह्याच्यानंतरनं आपण इथं पाहणी करून 2-4 दिवस कंटिन्यू सकाळ संध्याकाळ पाहणी करून पुढचं आपण प्रोसेस करून घेऊ. तर हे वनक्षेत्र अधिकारी होते, त्यांनी अतिशय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत की सर्व नागरिकांनी दक्ष राहिलं पाहिजे आणि जर कुठं काय अशा प्रकारे घटना घडलेली असेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा, असं देखील सांगितलेलं आहे. कॅमेरामन शांतीलाल रेडेसह दत्ता नाईक नवरे, मिरे.